मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेर तपासणीचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येऊ नये. तपासणी करताना त्यातील काही नावे रद्द झाली तर अंगणवाडी सेविका व लाभार्थ्यांमध्ये वाद होण्याची व संबंध दुरावण्याची शक्यता असल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी फेर तपासणीच्या कामास असमर्थता दर्शवली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या या दडपशाहीच्या विरोधात आज नांदेडच्या महिला बाल विकास अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने छत्री मोर्चा काढण्यात आला. सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियमबाह्य कामे लावणे बंद करावेत, अन्यथा कामावर बहिष्कार टाकून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा शततारका काटकाडे यांनी दिलाय. याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी. नांदेड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आज विविध मागण्यांसाठी जे आहे महिला व बाल विकास कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मोठ्या संख्येने जे आहे नांदेड जिल्ह्यातील अंगणवाडीच्या सेविका जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. छत्री घेऊन आज ते हे मोर्चा काढत आहेत. नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत अंगणवाडी सेविका संघटनेचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल मॅडम, आज मोर्चा काढण्यात येत आहे, काय मागण्या आहेत आपल्या? नमस्कार, शततारका काटकाडे मी बोलते आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीचं फेर तपासणीचं काम दिलेलं आहे. योजनाबाह्य कामं अंगणवाडी सेविकेला देत आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकेला शासनाने ठरवून दिलेली वेळ आहे. शासनाने त्यांचे कामं दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणावर भर दिलेली आहे. अंगणवाडी सेविकेला पोषण आहाराचं काम आहे. अंगणवाडी सेविकेला संदर्भ सेवाचं काम आहे. अंगणवाडी सेविकेला इतर भरपूर कामं आहेत. त्याच्या व्यतिरिक्त लाडक्या बहिणीचं काम दिलेलं आहे. तर मी महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करते की जे आम्हाला सचिवांनी लेटर दिलेलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं तपासणीचं काम करायचं आहे, मला सांगा हे योजनाबाह्य काम आहे. राज्य सरकारने सर्व लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिलेले आहेत, पण आज अंगणवाडी सेविकांना ते काम पिनकोड वाईज काम करा म्हणून सांगत आहेत. मला सांगा हे काम एवढं अवघड आहे. एका घरामध्ये 4 लाभार्थी आहेत, 5 लाभार्थी आहेत. अंगणवाडी सेविका पुढे अंगणवाडी सेविका कोणत्या लाभार्थ्याचं काम बंद करणार आहेत? त्यांना नाही का उद्या चालून अंगणवाडी सेविका योजना बाह्य कामाचा काही मोबदला तुम्हाला दिला जातो? अजिबात नाही. लाडक्या बहिणीचं काम करा म्हणून आम्हाला शासनाने 50 रुपये सांगितले होते, पण आजपर्यंत अंगणवाडी सेविकेला 50 रुपये दिलेले नाही आहे. एवढंच नाही तर मदतनीसला सुद्धा महाराष्ट्रामध्ये 50 रुपये दिलेले नाहीत. कोणतंही काम आलं की काम करा, पण कामाचा मोबदला सुद्धा देत नाहीये. आम्हाला हे कामही नको आणि आम्हाला हे पैसेही नको. सरकारने तुमची मागणी मान्य नाही केली तर काय पुढील भूमिका राहणार आहे? जर सरकारने आमची लाडकी बहीण योजनेचं काम बंद केलं नाही तर महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका पेटून उठलेल्या आहेत आणि धरणे आंदोलन उपोषण करणार आहेत. आयुक्तालयामध्ये धरणे आंदोलन करणार आहेत. प्रत्येक गाव पातळीवर बाल विकास प्रकल्पावर योजनाचे जे कामं दिलेले आहेत त्याच्यावर आम्ही आज बहिष्कार टाकणार आहोत आणि उपोषणाला बसणार आहोत. एकंदरीत आपण पाहू शकता ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना विविध प्रकारचे कामे लावले जात आहेत आणि त्याला विरोध करत आज जे आहेत अंगणवाडी सेविकांनी हा मोर्चा काढलेला आहे. शासनाने या मोर्चाची दखल घेऊन त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते तातडीने सोडवावेत, अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जे आहे ते अंगणवाडी सेविकांनी दिलेला आहे. कॅमेरामॅन हर्षवर्धन सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती, नांदेड.